Hello, dear student. I am Mr. Balaji Ingre. I welcome you on my YouTube channel. Dear student, today we are going to learn 4.2 To Serve with Love, a novel written by E.R. Braithwaite. Dear student, this is an autobiographical novel. The novel To Serve with Love is composed in 22 chapters. Now, today we are going to learn chapter number 17. So, let's go to chapter number 17. प्रिय विद्यार्थ्यांनो, चॅप्टर नंबर 17 मधल्या हा आपला आजचा दुसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग प्रतिनिधीच्या मार्फत, आपल्या क्लास रिप्रेझेंटेटिव्हच्या मार्फत आपला रिपोर्ट, आपला अहवाल सादर केला. सो when the turn of my class came, I sat up anxiously from the list he held in his hand. Denham called out the names of the representatives together with the subjects on which they would report. आता पहा, लेखक आपला नॅरेटर काय म्हणतो, जेव्हा माझ्या वर्गाचा क्रमाला मी काय झालो, सावरून बसलो. आणि कसा होतो मी, अनेक्सियस, चिंतातूर होतो, मला थोडी काळजी वाटत होती. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह टुगेदर विथ द सब्जेक्ट ऑन विच दे वुड रिपोर्ट. आणि डेनहॅमने हातामध्ये लिस्ट होती आणि लिस्टमधले तो एका वर्गप्रतिनिधीचं नाव आणि तो कोणत्या विषयाचा अहवाल सादर करणार आहेत हे तो वाचून दाखवू लागला. आता पहा, पॉटर अर्थमॅटिक अंकगणित, सेपियानो नेचर स्टडी निसर्गाभ्यास, मिस पेग अँड जॅक्सन जिओग्राफी मीन्स भूगोल, मिस डेअर अँड फरमान फिजिओलॉजी मीन्स शरीरशास्त्र, मिस डॉड हिस्ट्री म्हणजे इतिहास, डेनहॅम पी टी अँड गेम्स म्हणजे पी टी म्हणजे फिजिकल ट्रेनिंग अँड गेम्स म्हणजे खेळ म्हणजे शारीरिक शिक्षण आणि खेळ, मी जोसेफ डोमेस्टिक सायन्स ग्रहविज्ञान. असे हे विद्यार्थी काय करणार होते, प्रत्येक यांच्या वर्गाचे विद्यार्थी आपल्या या विषयामध्ये आपला रिपोर्ट सादर करणार होते. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडन्स courtesy with which Denham used the term miss in addressing each of the senior girls. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at a sort of badge of young adulthood. आता पहा, आपला नॅरेटर काय म्हणतो, तर नॅरेटर काय म्हणतो हे आपण पाहू. याच्या अगोदर आपण काही शब्दाचे अर्थ पाहू. आता कोर्टशी म्हणजे कर्टसी मीन्स पोलाइटनेस, गुड मॅनर. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे तर बॅच. तर बॅच या शब्दाचा अर्थ आहे एक प्रकारचं आयडेंटिटी, ज्याला आपण एक प्रकारची ओळख म्हणतो, एक प्रकारची खूण म्हणतो, एक प्रकारचं साईन म्हणतो, हे त्याचे अर्थ आहेत. तर आता नॅरेटर काय म्हणतो, डेनहॅमने ज्या प्रकारे कॉन्फिडन्सली ह्या सगळ्या वरिष्ठ विद्यार्थ्यांना मिस म्हणून जे उच्चार केला त्यांचा, हे पाहून मला काय झालं, खूप प्राऊड फील झाला, असं आपला नॅरेटर म्हणतो. कारण काय आहे की हे विद्यार्थी काय होत आहेत, यंगर विद्यार्थी आहेत आणि त्या अडल्टहुडमध्ये ते जाणार आहेत, म्हणजे तारुण्यात त्यांचं पदार्पण होणार आहेत. आणि असं होत असताना हे असे जे गुण आहेत, चांगले गुण त्यांनी आपल्या अंगामध्ये रुजवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही गोष्ट एक प्रकारची काय आहे, लक्षात घेण्यासारखी आहे, असं हा आपला नॅरेटर सांगतो. ॲज देअर नेम वर कॉल्ड दे वॉक्ड अप टू द स्टेज अँड टूक देअर सीट विथ कमेंडेबल ग्रॅव्हिटी. जसं जसं विद्यार्थ्यांचं नाव उच्चारलं, ते प्रत्येक विद्यार्थी उठला आणि त्यांनी आपली स्वतःची जागा घेतली आणि ते आपल्या सीटमध्ये जाऊन बसले. कसे जाऊन बसले, कमेंडेबल ग्रॅव्हिटी, एकदम आत्मविश्वासाने तिथं जाऊन एकदम आत्मविश्वासाने कॉन्फिडन्सली जाऊन तिथं बसले स्टेजवर. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. आणि जोसेफनं काय केलं, ॲड्रेस म्हणजे स्पीच, जोसेफने एक छोटं खाली भाषण दिलं, एकदम छोटंसं. सी सेड दॅट देअर लेसन हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड.
ती काय म्हणते देअर लेसन, म्हणजे त्यांच्या शिकवण्यात एक काय होतं, बायस. बायस म्हणजे एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला, पूर्वग्रहपणा होता. काय होतं, टुवर्ड द मॅनकाइंड, सगळ्या मानवजातीकडे पाहण्याचा आपल्या इकडे एक वेगळा दृष्टिकोन असतो, आणि तो दृष्टिकोन त्यांनी सांगितला. अँड दे हॅड बीन लर्निंग थ्रू ईच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट इन स्पाइट ऑफ जिओग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्स इन कलर, रेसेस अँड क्रीड. आणि ती म्हणते की मानवजात जरी भिन्न असली, ते जरी भिन्न भिन्न ठिकाणी राहत असतील, त्यांचा रंग वेगळा असेल, त्यांचा वंश वेगळा असेल, त्यांचा पंथ वेगळा असेल, तरीही सगळी मानवजात ही काय, इंटरडिपेंडंट, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे मानवजाती काय, इंटरडिपेंडंट, परस्परावलंबित आहे, एकमेकावर अवलंबून आहेत, आणि हेच त्यांनी त्यांच्या शिकवणीतून आम्हाला शिकवलं, असं ती विद्यार्थी आपल्या शिक्षकाबद्दल सांगते. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. पॉटर वेंट on to speak of the work they had done on weights and measures. मग ती काय करते, पॉटरला बोलवते, आणि पॉटर स्टेजवर जातो, आणि तो काय सांगतो, वजन आणि माप याबद्दल तो आपला रिपोर्ट तिथं सादर करतो. रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड, द मीटर अँड द फूट. आणि तो कशामधला सहसंबंध सांगतो, किलोग्रॅम मधला, पाऊंड मधला, मीटर मधला आणि फूट, ह्या सगळ्या मोजमापाविषयी, मेजरमेंट विषयी काय करतो, तो आपला अहवाल तिथं सादर करतो. त्याचा विषय कोणता असतो, अर्थमॅटिक, अंकगणित हा पॉटरचा विषय असतो. ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड one or other of those two methods was either in use or understood, and that it was a symbol of the greater understanding which was being accomplished between peoples. आणि पॉटर काय सांगतो की जगभरामध्ये ह्या दोन्हीपैकी एक कोणती तरी पद्धत वापरली जाते, आणि ती दोन्हीपैकी एक पद्धत लोकांमध्ये सर्वसमावेशक असते, त्यांच्यामध्ये ती प्रचलित असते, आणि लोकांना त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग सुद्धा आहे, असं तो म्हणतो. म्हणजे या दोन पद्धतीपैकी वजनाच्या मापाच्या ही लोकांमध्ये प्रचलित आहेत, आणि त्यात लोकांचा त्यांच्याविषयी समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, आणि अशा प्रकारे हे सगळ्या जगभर वापरलं जातं, असं तो सांगतो. आता शॅपियानो नेचर स्टडी बद्दल काय सांगतो आपण पाहू. Sapiano spoke of the study the class had made of paste म्हणजे किडे, especially black rot on wheat, weevil on cotton and Colorado beetle on potatoes. आता हा आपला पॉटर सांगतो, पॉटर नाही, सॅपियानो सांगतो नेचर स्टडी बद्दल, आणि तो काय म्हणतो की किड्याबद्दल सांगतो, आणि कोणते किडे, खास करून गव्हावर असलेले काळे किडे आहे की नाही, त्याला म्हटलं जाते ब्लॅक रॉट. त्याच्यानंतर आपल्या कॉटनवरचा किडा, कोणता किडा, विल बॉल, त्या किड्याचं नाव. त्याच्यानंतर जे बटाटे असतात, त्या बटाट्यावर पडणारा रोग, आणि त्याचं नाव आहे कोलोरॅडो बेटल, हे बटाट्यावर पडणारा रोग. ह्या सगळ्याविषयी तो या कीटकाविषयी माहिती देतो. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट, अँड वेअर ग्रॅज्युअली रिड्युसिंग द थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दीज इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. आता पहा, तो काय म्हणतो, हे जे सगळे कीटक आहेत, या कीटकांचं बिहेवियर म्हणजे त्यांचं वर्तन पहा, त्याच्यानंतर त्यांची ब्रीडिंग हॅबिट म्हणजे त्यांची प्रजनन पद्धती, त्याच्यानंतर त्यांचं मायग्रेशन म्हणजे स्थलांतर, ह्या सगळ्या विषयी काय केलं जाते, जगभरातील कंट्री रिसर्च करत आहेत. पहा, जगभरातील कंट्री काय करत आहेत, रिसर्च करत आहेत, आणि रिसर्च करून या कीटकांचा जो प्रभाव आहे ते त्यांची थेट रिड्यूस म्हणजे कमी कशा पद्धतीनं करता येईल, हे सगळेजण पाहत आहेत, आणि हळूहळू हे त्यांचा जो थ्रेट आहे, तो धोका आहे, तो त्यांनी कमी केलेला आहे, हे त्यानं आपल्या रिपोर्टमधून दाखवलेलं आहे. आता शॅपियानोच्या नंतर मिस पेग आले आहेत.
मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. आता पेग आणि जॅक्सन या दोघांनी मिळून जिओग्राफी भूगोलावरचा अहवाल सादर केला आहे. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट अँड व्हेजिटेबल्स प्रोड्यूस over the earth surface. How a country rich in one was often deficiency in the other, and of the interchange and interdependence which inevitably followed. आता पहा, इनइव्हिटेबली म्हणजे अपरिहार्यपणे, दुसरा कोणताच पर्याय नाही समोर. आणि तो काय सांगतो पहा त्यांच्या अहवालामधून. पहा, जॅक्सन सांगतो की सगळ्यात अगोदर जे डिस्ट्रीब्युशन आहे कसं खनिज संपत्तीचं आणि भाजीपाल्याचं जगाच्या सगळ्या पृष्ठभागावर, हे काय आहे एकमेकांमध्ये विभागून घेतलेलं आहे. तो काय म्हणतो, जगातील एखाद्या भागामध्ये एखाद्या गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असेल तरीही दुसऱ्या भागामध्ये त्याची कमतरता असते आणि त्यामुळं काय केलं जाते, याचं इंटरचेंज केलं जाते, एकमेकांमध्ये काय केलं जाते, देवाणघेवाण केली जाते. आणि ती देवाणघेवाण करून काय केलं जाते, एकमेकाबद्दल असलेलं इंटरडिपेंडन्स, आणि ते इंटरडिपेंडन्स कसं आहे, इनइव्हिटेबली अपरिहार्यपणे, अवलंबित्व परस्परावलंबन हे अपरिहार्य आहे. म्हणजे एकटाच जग किंवा एकच विभाग स्वतंत्र राहू शकत नाही, त्याला दुसऱ्या खनिज संपत्तीसाठी, भाजीपाल्यासाठी किंवा इतर अनेक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते. हे त्याने आपल्या अहवालामधून काय केलं, सादर केलं. आता मिस्पेक उरलेला अहवाल मिस्पेक दुसरा भाग सादर करते. मिस्पेक डील विथ ह्युमन रिलेशनशिप ट्रेसिंग द प्रॉब्लेम फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग क्लोथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन. आता पहा काय सांगितलं की युद्ध झालं आणि युद्धानंतर जगामध्ये काय झालं, पॉप्युलेशनला, जगातील लोकांना, लोकसंख्येपुढं समस्या निर्माण झाली. प्रॉब्लेम फेसिंग, कशाची प्रॉब्लेम फेसिंग, फीडिंग क्लोथिंग हाऊसिंग, अन्न वस्त्र निवारा ह्याची समस्या जगापुढे निर्माण झाली. त्याचबरोबर काय झालं, शी आल्सो मेड अ रेफरन्स टू थाउजंड ऑफ रिफ्युजी स्टेटलेस अँड अनवॉन्टेड and to the efforts and program of UNICEF. Furman as usual had a trump card up his sleeve म्हणजे त्याच्याजवळ असलं ट्रम्प कार्ड म्हणजे काय म्हणतो इथं, त्याच्याजवळची असली एक आयडिया तो मांडतो. आता काय म्हणतो पहा, ती काय सांगते की वर्ल्ड वॉरच्या नंतर हजारो लोक होते रिफ्युजी म्हणजे आपण ज्याला निर्वासित लोक म्हणतो, स्टेटलेस विस्थापित लोक, अनवॉन्टेड अवांछित लोक, ह्या लोकांचे फार मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाले होते. या लोकांना राहायला घरदार निवासासाठी हौस नव्हती आणि ह्या सगळ्या लोकांचे जे समस्या आहेत, तो समस्या फर्मन काय म्हणतो, त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम युनिसेफ करताय असं तो आपले एक ट्रम्प कार्ड करतो आणि ह्या सगळ्या गोष्टीवर पूर्णविराम देतो. आता पुढचा अहवाल आपण पाहू. When called, he made a signal to someone of stage, and Wales and Allison appeared bearing a skeleton between them together with a sort of gallows. आता पहा, गॅलॉस म्हणजे इथं आपण काय फाशीचा स्तंभ. आणि मग काय करतो तो फरमान, दोन विद्यार्थ्यांना आवाज देतो, वेल्स आणि ॲलिसन दोघं जण येतात आणि त्यांच्या हातामध्ये एक स्केलेटॉन असते. एक स्केलेटॉन म्हणजे मानवी हाडांचा सापळा, आणि ते घेऊन त्याच्यासोबत काय असते, टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलॉस, म्हणजे गॅलॉस एक प्रकारच्या फाशीच्या स्तंभासारखं, म्हणजे लाकडाची वुडन फ्रेम ज्याला काहीतरी गोष्ट अडकवल्या जाते, लटकवल्या जाते, हे ते घेऊन येतात. When this arrangement had been set up, there was the skeleton hanging from a hook screwed into the top of its skull, gently revolving at the end of cord म्हणजे दोरी. आता पहा, अरेंजमेंट काय होती, एक स्केलेटॉन होता मानवी हाडाचा सापळा, त्याला जी स्कल म्हणजे खोपडी होती, त्या खोपडीला एक स्क्रू होता आणि त्या स्क्रूला एक दोरी बांधून ती काय केली होती, तो हाडाचा सापळा असा लटकवलेला होता. म्हणजे तो हाडाचा सापळा लटकत होता, इकडे तिकडे फिरत होता, रिव्हॉल्विंग म्हणजे फिरणे. आता पुढे काय ते पाहू आपण. This was somewhat in the nature of comic relief, and the school showed its approval by laughing
अप्रोरसली. आता पहा, अप्रोरसली म्हणजे काय, मोठ्याने हसणे, एक प्रकारे गोंधळ निर्माण होणे. आणि ही सगळी हाडाचा सापळा लटकवलेला आणि तो हाडा सापळा फिरायला, हे सगळं पाहून एक प्रकारचं तिथं कॉमिक म्हणजे हास्यास्पद वातावरण, थोडंसं कॉमेडीचं वातावरण निर्माण झालं आणि सगळे लोक काय होऊ लागले, एक प्रकारचं हसून तिथं थोडंसं लॉफिंग गोंधळ निर्माण झाला. बट लेविटी पहा, आता इथं लेविटी या शब्दाचं आहे लॅक ऑफ रिस्पेक्ट, म्हणजे ज्याचा आपण काय म्हणतो, थिल्लरपणा. सून इव्हॉपरेटेड वेन फर्मन बिगॅन टू स्पीक. आता सगळा गोंधळ, फर्मन जेव्हा बोलायला उभा राहिला तो सगळा गोंधळ शांत झाला. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रेसेस. त्याचा आवाज कसा होता, एकदम स्पष्ट आणि प्रेसेस, ॲक्युरेट असा आवाज होता. अँड ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रॅमॅटिक. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा काय होता, ड्रॅमॅटिक, नाटकीय सेन्स होता त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये, म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा भारदस्तपणा होता. आणि तो त्याच्या बोलण्यानं वातावरण काय झालं, शांत झालं. स्पष्टपणा असं त्या नाट्यमय आवाजात तो बोलू लागला. त्यानं काय सांगितलं, calmly he told them that it was a female skeleton. त्यानं शांतपणे सांगितलं, एका स्त्रीचा सापळा आहे. That was a fact and could easily be proved, but he could not say with any assurance whether she had been Chinese or French or Greek, or nor could he say if she had been brown or white or a mixture of both. आता पहा, तो काय म्हणतो, स्त्रीचा सापळा आहे आणि हे फॅक्ट आहे, सत्य आहे, आणि कोणीही तो सिद्ध करू शकतो. एका स्त्रीचा सापळा आहे म्हणून कोणीही सांगू शकतो तुमच्यापैकी. परंतु तुमच्यापैकी हे कोणीच सांगू शकत नाही की ती स्त्री, तो स्केलेटॉन चायनीज स्त्रीचा होता, फ्रेंच स्त्रीचा होता, जर्मन स्त्रीचा होता की ग्रीक स्त्रीचा होता, हे मात्र कोणी सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्यापैकी कोणीच सांगू शकत नाही की ती स्त्री ब्राऊन होती की व्हाईट होती, कृष्णवर्णीय होती की श्वेतवर्णीय होती की दोन्हीचं मिक्सचर होतं, हे कोणीच सांगू शकत नाही, असं तो त्या स्केलेटॉनच्या आधारे सिद्ध करतो आणि सांगतो. From that he said the class had concluded that basically all people were the same. आणि मग त्याच्या सगळ्या बोलण्यावरून एक कन्क्लुजन, एक सारांश निघाला की सगळी मानव कसे आहेत, सारखेच आहेत, रक्ताने आणि हाडाने सुद्धा. विथ फ्लेश अँड बोन्स all peoples, all humans are equal. The trimmings might be different, but the foundation were all laid out according to some same blueprint. पहा, तो काय म्हणतो, तो म्हणतो लोकांचं बाह्य रूप जरी वेगवेगळं असेल तरीही लोकांचा जो बेस आहे, जो प्रमुख साचा आहे, प्रमुख जे ढाचे आहे, त्याची ब्ल्यूप्रिंट आहे, ती काय आहे, सारखीच आहेत. म्हणजे पृथ्वी तलावरील सगळी माणसं जरी रंगारूपाने वेगवेगळी असली, जातीपंथानं जरी वेगवेगळी असली, तरीही ती सगळी मानव, त्यांचं रक्त आणि त्यांचं स्केलेटॉन, हाडं ही सारखेच आहेत. म्हणजे सगळी मानव ही सारखी आहे, यातून कन्क्लुजन निघते. फर्मन वॉज वंडरफुल, ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. फर्मनचं जे स्पीच होतं एक आउटस्टँडिंग झालं होतं. मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अँड अँटी क्लायमॅक्स आफ्टर फर्मन्स परफॉर्मन्स अँड शी सीम्ड टू रेज इट. आता पहा, रिअलाइज इट. आणि फर्मानचं बोलणं झाल्याच्या नंतर त्याच्या या जे आपल्या मिस कोण होत्या, डिअर्स होत्या, यांचं सादरीकरण थोडंसं कमी झालं होतं, म्हणजे निराशजनक झालं होतं, आणि यांची त्यांना सुद्धा जाणीव स्वतःला होती. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसीजेस. आणि त्यांनी समस्या सांगली सगळ्या मानवजातीची, आणि ती कशा बाबतीत, ती रोगाच्या बाबतीत आणि आजाराच्या बाबतीत. अँड ऑफ ॲडव्हान्टेजेस गेन्ड बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स. परंतु जरी ही माणसं रोगाने आणि आजारानं त्रस्त असतील, त्यांना समस्या असतील, तरीही एका गोष्टीचा मात्र निश्चितच फायदा होत आहे. जगभरातील लोक आपलं नॉलेज, आपला सल्ला आणि आपलं मार्गदर्शन यांचं काय करत आहेत, इंटरचेंज करत आहेत, एकमेकांमध्ये देवाणघेवाण करत आहेत. ना डिअर स्टुडंट, नाऊ टुडेज डेज वी आर फेसिंग डिसीज लाईक कोविड-19. आपण सध्या कोविड-19 या आजाराला परेशान आहोत, त्रस्त आहोत. आणि परंतु या सगळ्या या रोगावर जगातील सर्व तज्ज्ञ काय करत आहेत, मिळून एक प्रकारचं लस बनवण्याच्या
साठी लस बनवण्यासाठी काय करतायत, प्रयत्न करतायत. त्याच प्रकारे या आपल्या मिस डेअरचा अहवाल होता आणि ती काय म्हणते, जरी जगातील लोक समस्येनं, रोगानं, आजारानं त्रस्त असतील तरी जगातील सगळ्यांचं नॉलेज, त्यांचा सल्ला आणि त्यांची मदत एकमेकांमध्ये ते काय करतायत, इंटरचेंज करतायत, देवाणघेवाण करतायत आणि सगळी मिळून या रोगावर कशा प्रकारे विजय मिळवता येईल हे पाहतायत. अशा प्रकारे तिच्या अहवालाचे कन्क्लुजन होतं. डिअर स्टुडंट, today we will sorry today we are taking a break, and the remaining part of this chapter number 17 we will see in our next video. So take care, do your study regularly. Thank you. Share this video, like this video, and subscribe this video. Thank you.